तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर परीचं आहे गॅदरिंग आणि तिनं मध्ये पार्टिसिपेट केलं आहे. तर आम्ही तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलो आहोत, ती म्हणजे डान्स प्रॅक्टिससाठी. तर आधूला तिथे दिसला आहे ढोल आणि तिचा डान्स चालू आहे. ह्याच्या आधी तिनं स्वतः गळ्यात घातलेला आणि ढोल वाजवत होती आणि परीला डान्स करायला लावत होती, म्हणजे मुली डान्स करत होत्या. आणि त्याच्यानंतर स्वतः परीला दिले आणि म्हणजे तू वाजव, मी डान्स करणार आहे. तर डान्स असा चालू आहे तिचा आणि हसून हसून इतकं आमचं पोट दुखतं आहे. आणि त्याच्यानंतर लज्जा पिक्चरमधलं सॉन्ग आहे आणि त्यातलं ते गाणं आहे, त्याच्यावरती ती डान्स करते. कारण कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो, त्याच्यामुळं मी ते गाणं तुमच्याशी नाही शेअर करू शकत. हे बघू शकता तुम्ही डान्स हिचा. मी काढलेलं आहे ड्रॉइंग, म्हणजे स्कूलमध्ये सांगितले. तर बघू शकता मी माझं ड्रॉइंग पेंटिंग केलेलं आहे मी. फर्स्ट टाईम छान आले, म्हणजे येतं तसं पण इतकं पण भारी नाही. मला स्केच जमतं, कलर द्यायला येत नाही. बघू शकता कसं मस्तपैकी रंगवले. हा मटका आहे, ही वही आहे, हे ॲपल आहे, डेरा आमचा. परत ही बॉटल आहे आणि हा डेरा मी पण डेरा मटका. पॉट ते पॉट आम्ही परीनं काढलेलं चित्र. हे कुणाचा रुमाल आहे? माझा. हात नाही आधारा बघितलंच असेल, असं सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये मध्ये असते. तर मी आता गाजर वगैरे खिसलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. गाजर वगैरे मी खिसून घेतलंय. हे किती मोठं काम होतं माझ्यासाठी, बापरे, एवढं मोठं काम होतं. हिला घेऊन हे करणं सोपी गोष्ट नाहीये ही. कारण आता कसं तिचं एजच असं आहे की जे मी करते आहे ते तिला पण करायचं असतं, त्याच्यामुळं तिला घेऊन करणं खूप अवघड आहे. तरी मी घेतलं, म्हणजे खिसून घेतलं गाजर, कारण मला बनवायचं आहे गाजराचा हलवा. अरे बापरे, आधीमुळं मोबाईल पडत होता आणि मला थोडंसं इथं लागलेलं आहे, कारण हिला घेऊन करणं. आता बघा, आता म्हणते बघू. हा तर मला करायचंय, मी म्हटलं तर माझं मी ते गाजराचं टाकून देईन, तर हिलाच टाकायचं होतं. तर त्या डस्टबिनच्या सगळं बाहेर टाकून दिले तिनं. आणि काल कसं सोमवार असल्यामुळं भाजीपाला वगैरे आणलेला, मग तो सगळा साफ वगैरे करून सगळा डस्टबिन भरलाय. कारण एक दिवस आड आमच्या इकडे कचरा गाडी वगैरे येते, तर सगळं बाहेर थोडं अर्ध तसंच पडलंय, अर्ध टाकलंय. आणि आता ते सगळं भरून वगैरे घेते. आणि जमलं तर तुमच्याशी मी म्हणजे मी जशा पद्धतीनं बनवते त्या पद्धतीने तुम्हाला गाजराचा हलवा मी शेअर करेन, म्हणजे जमला तर असं आहे. आणि मेन म्हणजे आज अंगारकी संकष्टी आहे आणि उपवास पण आहे. आणि सकाळी मी खिचडी वगैरे बनवली, सगळ्यांचा उपवास आहे आज. परी, हे, मी, फक्त पिल्लूचा नाही, पिल्लूला भात वगैरे चाललाय. आणि तिचा कसा उपवास झाला ना. पण मी खिचडी वगैरे खाल्ली, मला जरा जमत नाही खिचडी, साबुदाणे वगैरे मला खूप त्रास होतो. आता म्हणजे सकाळी खाल्ले, काही होत नव्हतं. आता एक 15-20 मिनिटं झाले माझं डोकं वगैरे गरगरायला लागले, म्हणजे पित्ताचं प्रमाण मला खूप आहे आणि त्रास होतो मला पित्ताचा. आणि चालू झाले आता थोडंसं पण कामात गुंतून घेतलं की त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळं मी माझ्या कामाला लागणार आहे, जेवण वगैरे बनवून घ्यायचं. तर ते सगळं गाजर वगैरे खिसलेलं आहे ते सगळं साफ करून घेते. कारण हिला मी तिथं जायच्या आधी ही तिकडं जाऊन सगळं साफ वगैरे करणार. साफ म्हणजे काय, एक्स्ट्रा काम वाढवणार. तर मी तिथे पुसणार, ते ही जोरात वगैरे पुसणार असं. हे बघा, आता तेच चालू आहे. तुझं काय चालू आहे?
आणि एवढा मी 1-1.5 किलो असेल गाजर मी खिसून घेतले. तर बघू आता थोड्या वेळाने करायला घेते सगळं साफ करून. आता जस्टच खिसून झाले बघू शकते. आणि खूप आवडतो घरात सर्वांना बनवायचा. परीला तर खूप आवडतो. हे बघा हळूहळू हे बघा किती काम चालू पडलं ना. मग माझं मी टाकलं असतं ना. हा मी करते आता सगळं साफ करून घेते. बघू शकते सगळं. हा मी करते सगळं. काय हा मी भरते सगळं. मी करते. काय झालंय पाठी पडले व. हा मी ठेवते सगळं तू उठ डस्टबिन झाक. तू काय करते? तू कचरा टाकलाय तो मी काढते आता. तू काय करते? कचरा टाकला ना इथं. नाही टाकला. कचरा टाकला तू. बघू. आता मला सगळं एक्स्ट्रा काम लावलं तू. मला एक्स्ट्रा काम लावलं तू. इतकं काम? आता हे वरतीच राहू दे. वरती? राहू दे. हा चला आता इथलं पुसून घेते सगळं. काम करते मी. चला. मारामारी बघा ही कशी परी आवडते आणि मारून देते बघा. तिला अंघोळ घातली मी आणि परी अंग वगैरे पुसून तिला आवडते. त्यांचं काय चाललंय दोघींच. झालं का मारून बिरून तिला. पिलू काय झालं. एक नको की गप्परी गप्प. काय झालं काय पाहिजे. पण आदू तू हे रोज करते आंघोळ वगैरे करून. आंघोळ करू रडते का. आली गप परी. हा काय झालं किती दुःख आलं सांग मला. दीदीचा डबा भरते हा मम्मा. बनवून बरोबर खेळ तू. हा